आज आपण साध्या सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठापासून धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तांदळाच्या पिठाचे धपाटे अप्रतिम चवीला रुचकर खमंग लागतात। गावाकडे श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही। या महिन्यामध्ये असे चटपटीत पदार्थ बनवले जातात। त्यामध्ये धपाटे, पेडनोळी, आंबोळी असे चटपटीत पदार्थ असतात। चला तर तांदळाच्या पिठापासून दही धपाटे कसे बनवायचे ते पाहूया। आज आपण तांदळाच्या पिठाचे धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। रेशनिंगचे तांदूळ आहेत, हे बारीक दळून आणले आहेत। याचे धपाटे छान होतात। धपाट्यामध्ये घालण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ। तर या ठिकाणी मी 4 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत। या जास्त तिखट नसल्यामुळे मी 4 मिरच्या घेतल्या। 1 गड्डी लसूण सोलून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। तर हे आपण आता मिक्सरला चांगलं वाटून घेऊया। थोडंसं पाणी यामध्ये घालून याची अशी बारीक आपण पेस्ट करून घ्यायची। बारीक केलेली पेस्ट तांदळाच्या पिठामध्ये घालूया। यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर चांगली धुवून बारीक चिरून घेतली आहे। अर्धा चमचा यामध्ये आपण हळद घालायची। 1/2 चमचा यामध्ये आपण हिंग घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं। तर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते। 1-2 चमचे आपण यामध्ये तेल घालायचं। लहान 2 चमचे तेल घालायचं आपण। त्यामुळे एकदम मऊसूत असे धपाटे तयार होतात। हे आता चांगलं मिश्रण एकत्र असं मिक्स करून घ्यायचं। पिठाला असं सर्व मिश्रण चोळून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता पाणी घालायचं। तर यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालायचं। त्यामुळे एकदम मऊसूत अशी धपाटे होतात। पुन्हा आपण गरम पाणी यामध्ये घालायचं। 1 वाटी पाणी आपण लागेल तसंच यामध्ये पाणी घालायचं। पाणी घातल्यामुळे पीठ गरम होतं, म्हणून आपण या पद्धतीने चमच्याने असं पीठ मिक्स करून घ्यायचं। थोडं गार झाल्यानंतर आपण असं पीठ हाताने चोळून घ्यायचं। तर यामध्ये मी 1 वाटी पाणी गरम करून घेतलं होतं, ते घातलं। ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी कडक असं मी पाणी गरम करून घेतलं। जसं लागल तसं आपण पीठ थोडं गार पाणी घेऊन हे मळून घ्यायचं। गरम पाणी घातल्यामुळे आपले असे धपाटे एकदम मऊसूत तयार होतात, म्हणून आपण गरम पाणी यामध्ये घालायचं। तर हाताने चांगलं असं पीठ मळून घ्यायचं। छान असं पीठ आपलं हे गरम पाण्यामध्ये असं उमललेलं आहे। तर हलक्या हाताने आपण असं पीठ मळत जायचं। ज्या पद्धतीने आपण भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीने आपण असं पीठ मळून घ्यायचं। जास्त ही पातळ आपण पीठ करून घ्यायचं नाही। धपाटे थापटून बनवायचे आहे, त्यामुळे आपण जास्त ही पातळ हे पीठ करायचं नाही। तर यामधला आता 1 गोळा आपण धपाटे बनवण्यासाठी घेऊया। थोडंसं तांदळाचं पीठ आपण असं खाली घ्यायचं टाकून, व त्यावरती आपण धपाटा थापायचा आहे। थोडंसं हातालाही आपण तांदळाचं पीठ लावायचं। व या पद्धतीने आपण भाकरी ज्या पद्धतीने थापडतो त्या पद्धतीने आपण धपाटा थापडून घ्यायचा। थोडं थोडं हाताला आपण तांदळाचं पीठ लावतच आता या पद्धतीने आपण धपाटा सरकत न्यायचा। जेवढा आपल्याला लहान किंवा मोठा धपाटा पाहिजे आहे त्या पद्धतीने आपण धपाटा बनवून घ्यायचा। पाहू शकता या पद्धतीने मी असे पातळ असं धपाटा बनवून घेतला आहे। तवा चांगला गरम करून घ्यायचा। हातावरती या पद्धतीने आपण धपाटा घेऊन तव्यावरती असा उकळी टाकायचा। तव्यावरती धपाटा टाकल्यानंतर 1-2 मिनिटं शेकल्यानंतर चांगला याला वरतून असं पाणी लावायचं। पाणी लावून घेतल्यानंतर पाणी थोडं सोकलं की याला वरून असं तेल लावून घ्यायचं। या पद्धतीने सर्व बाजूला आपण तेल लावून घ्यायचं। जे तव्याच्या मापाचं झाकण असतं ते यावरती आपण ठेवून घ्यायचं। तर यावरती मी ताट झाकून घेते। 1-5 मिनिटं आपण धपाटा चांगला शेकून घ्यायचा। तर धपाटा भाजला। या पद्धतीने आपण धपाटे सर्व बनवून घ्यायचे। याच पद्धतीने दुसराही आपण धपाटा भाजून घेऊया। एकदम खुसखुशीत हे धपाटे तयार होतात। तर अशा पद्धतीने तुम्ही धपाटे नक्की बनवा। सर्व बाजूने धपाट्याला असं पाणी लावून घेऊया। पाणी थोडं सुकल्यानंतरच आपण याला वरून असं तेल लावून घ्यायचं। या पद्धतीने एका साईडनेच आपण धपाटा भाजून घ्यायचा। यावरती आता आपण ताट ठेवूया। त्याच पद्धतीने हाही धपाटा असा आपण छान भाजून घेतला आहे। जसा आपल्याला करकरीत किंवा मऊ पाहिजे असेल त्या पद्धतीने आपण धपाटा भाजून घ्यायचा।
तर तुम्ही अशा पद्धतीने दही धपाटे नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.